नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये स्वागत तुमचं. मी तुम्हाला सांगितलेलं की पेपर कशा पद्धतीचा येणार. मी या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं की पेपर कशा पद्धतीचा येणार. 100% मी सांगितलेलं की एक पायरी जादा असणार आहे. एक पायरी ही जादा असणार आहे. MGP सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा जो काही पेपर झाला त्याच्या एक पायरी जादा असणार आहे, कारण दर्जा अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठीचे सोपे प्रश्न होते, चुकीचा शब्द ओळखा, सदोष वाक्य ओळखा, हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं. इंग्रजीचं पण तसंच होतं, परंतु एक पायरी त्याच्यावरची होती. त्याचबरोबर तुमचं याचं जनरल इंटेलिजन्स जे आहे, म्हणजे जनरल इंटेलिजन्स, त्याच्यामध्ये एक कोडं होतं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे जन्मले आणि त्याच्यावरून कोडं लावायचं. 5 क्वेश्चन सोपं होतं. त्यानंतर प्रॉफिट लॉस रेशोचं एक होतं, ते पण सोपं होतं. त्यानंतर सिम्प्लिफाईड बॉडमास 2 क्वेश्चन सोडवायचे होते, ते पण सोपे होते. त्यानंतर अजून एक 2 क्वेश्चन होते, ते सोपे होते. आता इंग्रजीचं मध्ये थोडंसं अवघड होतं, त्याच्या पुढचा शब्द इंग्रजीमधला. आणि तुमच्या याचा टेक्निकलमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की थोडी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या वरची पायरी असणार, पण 1 लाइनरच क्वेश्चन होते. 50 पैकी 40 क्वेश्चन हे 1 लाइनर होते. फक्त एक सिंगल फॉर्म्युला आठवला, रिव्हिजन झालं तुमचे सगळे सब्जेक्ट की तुम्हाला तो सुटणार होता. परंतु 10 असे होते की प्रॉब्लेम होते. प्रॉब्लेमसुद्धा सोपेच होते. थोडासा सराव आणि 4-5 वेळा रिव्हिजन झाला असेल पूर्ण सब्जेक्टचं तर तुम्हाला प्रॉब्लेमसुद्धा सुटत होते. परंतु 1 लाइनर जे क्वेश्चन होते ते 1 लाइनर क्वेश्चन हे तुम्हाला क्लिक झालं का झालं, क्लिक नाही झालं का नाही झालं, क्लिक झालं का पर्याय तुमचा ॲटोमॅटिक उडत होता. ओके, एक 5 ते 10 माझ्यामध्ये टोटल एक 10 क्वेश्चन होते, परंतु ते पण लय अवघड वगैरे नव्हते, अत्यंत सोपे होते. थोडाफार अभ्यास केलेला असेल डीप टेक्निकलचं तर ते 10 क्वेश्चन सुटत होते. आणि टेक्निकलचे 1 लाइनर क्वेश्चन हे तुमचा जर सगळा अभ्यास झाला आणि रिव्हिजन झालं 2-3 वेळा तर ॲटोमॅटिक सुटत होते. फार काय अवघड नव्हते. मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलेलं. ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, स्ट्रक्चरल ॲनालिसिस, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर, याच्यावर क्वेश्चन पडत नाही. हे अवघड विषय आहे. राहिलेले जे सगळे विषय, फ्लुइड मेकॅनिक्स असेल क्वेश्चन पडलेला, एस्टिमेटिंग कॉस्टिंग क्वेश्चन पडलेला, बिल्डिंग मटेरियल, डिझाईन, ड्रॉइंग, सर्वेइंग क्वेश्चन पडलेला. ओके, हे याच्यावरचे सगळे क्वेश्चन पडलेले होते. आता यावेळी फक्त रेल्वे आणि टनेलचा क्वेश्चन पडलेला नव्हता, परंतु जे काही अवघड विषय स्ट्रक्चरचे त्याच्यावरचे क्वेश्चन पडत नाहीत जास्त करून. आणि दुसरं एक जे काही जनरल करंट अफेअर आहे, ते करंट अफेअरवरचे तुम्हाला जे क्वेश्चन पडलेले होते ते तुम्हाला आले तर आले, नाही तर नाही आले. म्हणजे थोडंसं अवघडच पडले होते. राज्यघटनेवरचा क्वेश्चन पडलेला नव्हता, जरा करंटशी धरूनच या ठिकाणी क्वेश्चन होते. आता मला एकदम डिटेल क्वेश्चन आठवत नाही, ते एकदमच 15 क्वेश्चन, परंतु अभ्यास केला तर ते क्वेश्चन येत होते. असं काय म्हणजे इतके सोपे पण विचारलेले नव्हते. आणि तुम्ही जर निगेटिव्ह मार्किंग केलं, म्हणजे उगाच अंदाजी मारले, तर 100% तुम्ही सेक्शनल कट ऑफच्या बाहेर जाणार आहे. त्यामुळं तुमचा चांगला अभ्यास असेल तरच ते क्वेश्चन तुम्हाला सुटणारे होते, अन्यथा नाही. ओके, तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं काय बोललेलं मी तुम्हाला की जे अवघड विषय त्याचे क्वेश्चन येत नाहीत. आणि इंग्रजी थोडंसं अवघडच होतं जरा, असं म्हणजे अवघड म्हणजे काय, असे शब्द होते की ते तुम्हाला कधी वाचण्यात आले तर ते सोपं जाणार, नाही तर तुम्हाला अवघड जाणार होते. मराठी इंग्रजी झालं, जनरल इंटेलेक्च्युअल झालं, आणि तुमचं करंट अफेअर आणि टेक्निकल नॉलेज मी तुम्हाला सांगितलं 1 लाइनर क्वेश्चन येणार. कारण मित्रांनो, आपण या ठिकाणी जी काही एक्झाम देतोय ते एक्झाम तुमचं रिव्हिजन असणं गरजेचं आहे. सगळ्या विषयाचं रिव्हिजन असणं गरजेचं. तुम्ही किती जरी अभ्यास केला मराठी, इंग्रजी, करंट अफेअर, जीकेचा, तरी देखील तुम्हाला 10 पैकी 5 म्हणजेच 50% क्वेश्चन हे सुटतच असतात. फक्त पुढच्या 4-5 क्वेश्चनसाठी या ठिकाणी अभ्यास करावा लागतो, आणि त्याचा किती अभ्यास करायचा याला पण लिमिट आहे. पण तुम्ही जर टेक्निकलमध्ये 50 पैकी जर तुम्ही हुशार असला, 7 वेळा तुमचं रिव्हिजन झालं असलं, तर तुमचे 50 पैकी 45 क्वेश्चन, 47-48 किंवा 50 पैकी 50 सुद्धा बरोबर येतात. अशा पद्धतीचे हे सोपेच क्वेश्चन होते. त्यामुळे टेक्निकली स्ट्रॉंग करणं महत्त्वाचं आहे. नुसतं नॉनटेकच्या मार्ग लागण्यात मजा नाही, कारण नॉनटेकला तुम्ही अभ्यास न करता देखील 60% मार्क घेऊ शकता, परंतु टेक्निकलला तुम्हाला मार्क घेण्यासाठी अभ्यासच करावा लागणार आहे. आणि टेक्निकल IBPचं अत्यंत सोपं आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, माझे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला नवीन कंटेंट आणि क्वालिटी कंटेंट पाहायला मिळेल. धन्यवाद.